तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। प्रियंका जारकीहोळी यांचा शक्ती प्रदर्शन न करता मोजक्याच नेते व कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल। सिद्धरामय्या सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासने तंतोतंत पाळली। 5 ही गॅरंटी योजना मंजूर करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली। राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर गॅरंटी योजना सध्या मिळत आहे। आगामी काळातही महिलांसह सर्वसामान्य जनतेला लाभदायक अशा योजना अंमलात आणू। राज्याप्रमाणे केंद्रात ही गॅरंटी योजना मिळण्यासाठी काँग्रेसला सत्ता द्या, अशी हाक प्रियंका जारकीहोळी यांनी मतदारांना दिली। आज प्रियंका जारकीहोळी यांनी काँग्रेसच्या वतीने मिनी विधान सौंदे येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज सादर केल्यानंतर जारकीहोळी यांनी मतदारांशी संवाद साधला। यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेस सरकार महिलांच्या स्वावलंबनासाठी विशेष असा रोजगार उपक्रम राबवणार आहे। गॅरंटीच्या माध्यमातून विविध योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम काँग्रेस सरकारने केले आहे। पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मण सवदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।